नाशिकच्या खासगी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला। कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 4 मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली। कॉलेजच्या प्राचार्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। प्राचार्य प्रवीण घोलपला पोलिसांनी अटक केलेली आहे। अश्लील स्पर्श केल्याची पीडित विद्यार्थिनीची पोलिसांमध्ये तक्रार। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे। नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील 4 विद्यार्थिनींनी विनयभंगाचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका नर्सिंग कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार घडल्याची तक्रार आम्हाला प्राप्त होती। त्या तक्रारीच्या अनुषंगानं तात्काळ दखल घेऊन त्या संबंधित कंप्लेंटकडून आपण 4 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्या गुन्ह्यामधील आरोपित हे सदर संस्थेचे प्रिन्सिपल आहेत आणि घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली। कोर्टासमोर त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं। त्यांना आता सध्या पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। तर नाशिकमधला हा संपूर्ण प्रकार समोर आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, आपण पाहतोय खरं तर विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। प्राचार्याने विनयभंग केल्याची तक्रार समोर आली। मात्र आपल्याकडे जी माहिती आली आहे, एकूण 4 विद्यार्थिनीच्या विनयभंगासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। हे संपूर्ण प्रकरण काय, हा संपूर्ण प्रकार नेमका उघडकीस कसा आला? कारण खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये एका विद्यार्थिनीने पुढे येऊन याबाबतची तक्रार देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असा तपास करत असताना जवळपास 4 विद्यार्थिनींच्या संदर्भामध्ये सारखाच प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर 4ही विद्यार्थिनींच्या पालकांकडनं तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। खरं तर नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये असलेले हे खासगी नर्सिंग कॉलेज आहे आणि याच नर्सिंग कॉलेजमध्ये जे प्राचार्य आहे प्रवीण घोलप, त्यांच्याकडनं हा संपूर्ण प्रकार झालेला आहे आणि त्यांच्यावर हा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। भद्रकाली पोलिसांनी त्यांना अटक देखील केलेली आहे। एकूणच जर बघितलं तर शिक्षक आणि शिष्य यांचं गुरु शिष्याचं नातं असतं। शिक्षक हे गुरुस्थानी असतात आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हा जो प्रकार घडलेला आहे संतापजनक प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भद्रकाली पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय। करण, नक्कीच किरण, या संदर्भात आगामी काळात काय कायदेशीररित्या कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।